हॅलो फ्रेंड्स, आज आपण पोचलो आहोत भक्तीचा महासागर असलेल्या पंढरपूर येथे. इथे आल्यावर सगळीकडे विठ्ठल विठ्ठल असा नावाचा नामघोष ऐकून वातावरण मध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि शांती फील होते. आणि आम्ही चाललो आहे चंद्रभागा नदीच्या पात्राकडे. तुम्हाला माहित आहे चंद्रभागा नदीचे नाव चंद्रभागा असे का पडले? खरं तर ही भीमा नदी आहे, पण इथे येऊन ती एक चंद्राच्या आकारामध्ये वळते, त्याच्यामुळे तिला चंद्रभागा नाव असे पडले आहे. मग आम्ही नदीमध्ये तिची ओटी सोडली, दिवा सोडला. आम्हाला विसर पडत असलेली एक संस्कृती आम्हाला दिसली, ते म्हणजे वासुदेव. आम्ही लहान असताना आमच्या गावाकडे नेहमी वासुदेव यायचे. ते गाणे म्हणायचे. सकाळी त्यांच्या गाण्याने आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची. ही संस्कृती आता कुठेतरी विलुप्त पावते असे वाटत असताना आम्हाला भेटले वासुदेव. आम्ही त्यांचं दर्शन घेऊन पंढरपूरला आलो आणि तिथला गंध लावला नाही असे होऊच नाही शकत. आम्ही सर्वांनी गंध लावला आणि पुढे आम्ही निघालो विठुरायाच्या दर्शनासाठी. तर दर्शनाला जाताना मी तुम्हाला आता विठुराया पंढरपूरमध्ये कसा आला ह्याची स्टोरी सांगते. पुंडलिक आपल्या आई वडिलांची अत्यंत सेवा करत असे. त्याची ही सेवा आणि भक्ती पाहून खुद्द भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि ते दर्शन देण्यासाठी पृथ्वीवर आले. जेव्हा विठ्ठल पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता. पुंडलिकाने येणाऱ्या पाहुण्याला पाहून आपल्या जवळ असलेली वीट फेकली आणि म्हणाला, महाराज कृपया थोडा वेळ या विटेवर उभे राहा, मी आई वडिलांची सेवा करून लगेच येतो. पुंडलिकाचे हे आई वडिलांवरचे प्रेम आणि भक्ती पाहून विठ्ठल तिथेच प्रसन्न झाले आणि आजही ते तिथेच विठेवर कमरेवर हात ठेवून उभे आहेत. म्हणूनच त्यांचे नाव विठ्ठल असे पडले, विठेवर उभा असलेला विठ्ठल. विठ्ठलाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला नामदेव पायरी असे म्हणतात. ते का म्हणतात ते तुम्हाला माहीत आहे का? त्याच्या पाठीमागं पण एक सुंदर गोष्ट आहे. चला तुम्हाला सांग. नामदेव हे महाराजांचे सखा होते. लहानपणी जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना विठ्ठलाला नैवेद्य द्यायला सांगितला तेव्हा नामदेवांनी अतिशय आग्रहाने देवाकडे नैवेद्य खाण्यास हट्ट धरला आणि त्यांचे ते निरागस प्रेम पाहून साक्षात विठ्ठल प्रकट झाले आणि नामदेवाच्या हाती नैवेद्य स्वीकारला. तेव्हापासून ही एक प्रथाच झाली. दरवेळेस नामदेव जेव्हा पण प्रसाद घेऊन येतील तेव्हा विठ्ठलाला तो आवर्जून ग्रहण करावं लागायचा. त्यामुळे त्या पायरीला नामदेव पायरी असे म्हणतात. बघता बघता आम्ही मंदिराच्या शिखराचे दर्शन घेतले बरं का. असं म्हणतात की मंदिराच्या शिखराचे दर्शन घेतले तरी सर्व पाप नष्ट होते. त्यामुळे इथल्या शिखराच्या दर्शनाला पण खूप महत्त्व आहे. मंदिरामध्ये कॅमेरा न्यायला अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला विठ्ठलाचा फोटो दाखवत आहे, तर तुम्ही इथूनच विठ्ठलाचे दर्शन घ्या. इथे खूप सुंदर आणि कोरीव अशा विठ्ठलाच्या मूर्त्या होत्या. त्यासुद्धा बघून आम्हाला विठ्ठलाचे प्रत्येक कणाकणात त्याचे अस्तित्व अगदी जाणून येत होतं. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही आहे नामदेव पायरी आणि आम्ही विठ्ठलाच्या सेवेचं दर्शन घेऊन. मित्रांनो, तुम्ही आला तर कधी विठ्ठलाच्या दर्शनाला नसेल आला तर नक्की या. आणि शेवटी चंद्रभागेला लागूनच नमस्कार करून मी माझा व्लॉग संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब.